नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचा 1 वाजतोय आणि आपण पाहता एकच्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. डोंबिवलीच्या मावस भावांसाठी काश्मीर सहल अखेरची ठरली आहे. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झालाय. अतुल मोने डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी भागात राहत होते. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते. अतुल मोने मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीतलेच हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते. त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. संजय लेले डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते. त्या ठिकाणी त्यांचा बंगला होता. संजय लेले हे स.वा. जोशी शाळेचे विद्यार्थी होते. मनमिळाऊ स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते. दरम्यान अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी या तिघांचेही मृतदेह संध्याकाळी डोंबिवलीत आणण्यात येतील. डोंबिवली पश्चिमेकडे भागशाळा मैदानात आणण्यात येणार आहेत. भागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी तिघांचेही मृतदेह ठेवण्यात येतील.